सामन्याला होते सुरुवात. मेगा फायनल मनसे चषक 2026 चा थरार आणि मेगा फायनल मध्ये कालच्या दिवसामध्ये जाऊन पोहोचला होता डोनेवाडी संघ आणि आजच्या दिवसात धडक दिली यावेळी उमरोली संघाने. उमरोली विपक्ष डोनेवाडी आणि डोनेवाडी विपक्ष उमरोली. मेगा फायनल मनसे चषक 2026 च पर्व पहिलं आयोजित सानिया 11 संघ बारणे. सामन्याला होतीये इथून सुरुवात. इथे जोले आपणास नंदूचा आवाज देतात यायचे विनंती असेल. सामन्याला होते सुरुवात. रीतीचा पहिला चेंडू कार्पेटच्या चेंडू स्लिपच्या क्षेत्रावर चेंडू खाली येतो. इथे एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली. रितेश आणि रोहन. कालच्या दिवसामध्ये रोहन चांगली फलंदाजी करत होता. पाहायला गेलं गणेश दादा कालच्या दिवसामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली या रोहनची. पण रॅकवरती हर्षल पीमनचं षटक आहे. 3 षटकांचा फायनलचा दिवस आहे. फायनलचा मॅच आहे. मेगा फायनल लढती आहे. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळी इथे डोनेवाडी विपक्ष उमरोली. उमरोली विपक्ष डोनेवाडी. पुढचा चेंडू हर्षलचा. देखना स्ट्रोक. यावेळी इथे चेंडू फ्लॉप केला आणि स्लॉप केला. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी षटकार. इथे धाव फलक निघतच म्हटलं. रोहनची फलंदाजी हे चांगली आहे मैदानात. धाव फलकावरती धावा 7. वन ट्रॅक वरती हर्षल. यावेळी चेंडू उडवला कबर ड्राईव्हला. इथे काही चुकी नाहीये. ओ युटी आउट. चांगला इफेक्ट मैदानात. ओ युटी आउट. आमचे आदरणीय व्यासपीठावरती घरी जाऊन येतो. पण नेमके नियमामध्ये पालन करणारे आमचे दादा स्थानपन्न व्हायचे आणि आता प्रत्येक नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. यावेळी पाहिला गेलं तर आपण स्थानपन्न व्हायचं व्यासपीठावरती मनसे चषक 2026 मध्ये संघर्ष स्वागत. दाने दादाने जर जेल टिपला तर नंदू लोंगले याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यांनी दादासाठी इथे कॅश प्राइज ओपन मैदानामध्ये पाहिला गेला तर निश्चितच रोहन सामन्याला होती इथून सुरुवात. पाहिला गेला धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या 7. अजूनही काही चेंडूचा खेळ पीबनच्या षटकात बाकी. ट्रॅक वरती हर्षल स्ट्राईकला खेळतोय. प्रतीक त्याच्या समेत दोघे बंधू मैदानामध्ये. दोघे बंधू मैदानात. तिकडे मोठा बंधू स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला छोटा बंधू. ब्लॉकेला टाकल्या चेंडू. यावेळी इथे एकदा मिळतीये. यावेळी एका धावेने धाव संख्या जोडली जाईल. संघाची टोटल पाहिला गेला तर टोटल 8 या आकड्यावरती. छोटे बंधू दोन्ही बंधू मैदानामध्ये. आता स्ट्राईकला खेळतोय रितेश. त्याच्या समय जोडला गेला असेल मोठा बंधू प्रतीक. फायनलचा दर सर इथे मैदानात. यावेळी स्लो डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडूची सांगता यावेळी मैदानामध्ये. आता शेवटचा एक चेंडू असेल. पी बनच्या षटकातला हनामारीचे षटक. समाधान दादा जोडले आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे आणि चालूया मॅच मध्ये. यावेळी तुमचे राजेंद्र अप्पा इथे वाट बघत असताना व्यासपीठावरती. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलं. यावेळी 6 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. इकडे कॅश प्राइज लागलाय डॅनी दादांना जेल टिपला तर निश्चितच 1000 रुपयाचा कॅश प्राइज नंदुदादा लोंगले यांच्याकडून कॅश प्राइज ओपन आहे. पाहिला गेला तर जाऊया मॅच मध्ये. अजूनही 12 चेंडूचा खेळ मैदानात बाकी असेल आणि आता 6 चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडू नंतर धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या टोटल 8.
मॅच मध्ये गणेश बॉलिंग ट्रॅक वरती, मागच्या मॅचचा हिरो गणेश. स्ट्राईकला खेळतोय प्रतीक, त्याच्या समेत रितेश. फलके धाबा 8 आल्यात. तिकडे आमचा भूषण बसलाय, तिकडे हितेश पाहिल्या गेलं. जाऊया मॅच मध्ये. यावेळी इथे लेग पायच्या शोभामध्ये एक धाव मिळतीये. यावेळी एका धाब्याने इथे धाव फलक पुढे ढकलली जाईल. पाहिलं गेलं तर या प्रत्येक टुर्नामेंट मध्ये कुणाचं ना कुणाचं मोलाचं योगदान असतं. लाला असतील, दिनेश मुने असतील, लाला ब्रँड वायफाय, तसेच दिनेश मुने असतील, भास्कर मुने, प्रवीण शेठ दलवे, सायना मुने, आकाश जोगले, रमेश रामचंद्र मुने, तसेच बबलू शेठ मुल्ला यांचं चांगलं आम्हाला योगदान लागलं या टुर्नामेंट मध्ये. धन्यवाद. नेहमीच चांगला फटका यावेळी सजवण्याचा प्रयत्न. आकाश चेंडू खाली येतो, एकदम कंप्लीट. दुसरी धावसाठी माहिती प्रयत्न, इथे 2 धाबा कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने इथे धावफलक जोडला गेला. धावफलकावर धाबा लागल्या 11. धावफलकावरती धाबा 11. डावखुरा फलंदाज रितेश मैदानात, सलामीचा बॅटर आहे. वाकडे टाकले चेंडू चांगला खोदून काढला. यावेळी बाजला लंगावला, इथे चुकी झाली. यावेळी चुकी झाली. चेंडू उचला चेंडू जाऊन पोहोचलाय 4 धाब्यांसाठी. मैदानात पाहिली गेली यावेळी या 4 धावा. 4 धाब्याने धावफलक जोडलं गेलं 15 या आकड्यावर. स्ट्रायकिंग घेतो रितेश, त्याच्या समेत जोडलाय तो म्हणजे प्रतीक. डोनेवडी संघाची फलंदाजी मैदानात दाखल. यावेळी पुढचा चेंडू, यावेळी चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. चेंडू यावेळी फरार. 4 धाब्यांसाठी बॅक टू बॅक 2 चौकार. चार धाब्याने धावफलक पुढे ढकलला. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती आहे. धाबा येण्याचं चालू झालंय डोनेवाडी संघाचं पाहिलं गेलं तर. यावेळी पंचांचं बोर्ड वरती, OUT आउट. आता जयेश जातोय कालच्या हंगामी प्लेयर मध्ये. कालच्या दिवसामध्ये या फलंदाजाने मॅच मध्ये प्रत्येक मॅच काढून दिली आहे. तो मात्र आता जयेश मैदानात दाखल. यावेळी पंचांचं बोर्ड वरती, मॅच मध्ये यावेळी आता पाहिलं गेलं तर धावफलक धाबा आला 19 त्यांना. आणि मॅच मध्ये अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहिलं गेलं 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. पण ट्रॅक वरती गणेश स्ट्रायकिंग साठी खेळतो. जयेश काल मध्ये चांगला परफॉर्मन्स मध्ये होता. फ्लोर पद्धतीचा चेंडू, गतीत परिवर्तन, षटक क्रमांक 2 संपुष्टात. आता 12 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या 19. जर या दोन्ही फलंदाज गुणागुणी षटकार आला, राजेंद्र दादा मुने चेंडूवरती जर षटकार आला तर 101 रुपयाचा कॅश प्राइज असेल राजेंद्र दादा मुने यांच्याकडून. या चेंडूवरती जर षटकार आला तर प्रत्येक विकेट साठी कॅश प्राइज येतं. इथे 22 साठी पाहायला गेलं तर निश्चितच नंदुरबार लोंगले यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी कॅश प्राइज येतोय. या चेंडूवरती जर षटकार आला तर 101 रुपयाचा कॅश प्राइज. तिकडे विकेट आला तर कॅश प्राइज. दोघांना कॅश प्राइज ओपन आहे. ATM ओपन झालं आहे आणि झालं मॅच मध्ये. आणि तसंच
त्यांनी जागाला सुद्धा इथे झेल टिपला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सामन्याला होते इथून सुरुवात. मेगा फायनलचा सामना रंगतो आहे. पहिला गेला आता दाबल दाबा आल्यात 19. यावेळी पंचांचा इशारा नो चेंडू फ्री हिट. वा आता इथे मोठी संधी आहे. फ्री चेंडू आहे मैदानात. बघा नीट पुढचा बॉल फ्री हिट इथे आणि आता धावफलकावरती धावा 20. आता धावफलक धावा 20 या आकड्यावरती आहे. जर चेंडू रन आउटच्या स्वरूपात आउट असेल बॅटमॅन आणि पुढचा चेंडू यामध्ये दिशा दाखवली. चेंडूला इथे एकदा मिळली जाते. दुसरी साठी बांधण्याचा प्रयत्न. एकच धाव. एका धाब्याने धावफलक पुढे ढकललं. या चेंडूवरती जरी षटकार आला तरी कॅश प्राइज असेल 100 रुपयाचं. राजेंद्र आता मुने आहे आणि तसंच विकेट आला तरी सुद्धा नंदू आता लोंगले यांच्याकडून कॅश प्राइज असेल. यावेळी वाईटची अपील केली जाते. इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये 2 चेंडूची फेकी झाली. धाव फलकावरती धावा 21 या आकड्यावरती आहे. उमरोली संघ पाहिला गेला बलाढ्य सैनिक आहे कारण की प्रत्येक मॅच मध्ये उमरोली संघ दिसत असतो. तसंच जाऊया डोनेवाडी संघाकडे. पाहिला गेला पुढचा चेंडू जयसाठी. यावेळी चेंडू उंचावरती टापेजला की शेजारी चेंडू खाली धावतोय. काही चुकी नाही. OUT आउट. बॅक टू पविलियन. जयेश मॅच मध्ये यावेळी इथे नवीन संकेत सॉरी तेजस बॅटर मैदानात जातोय. यशला परताबा लागला. इकडे कॅश प्राइज जमा करायचे. नंदुरता लोंगले कॅश प्राइज जमा करायचे. तेजस तेजस षटकार ठोकला तर कॅश पाहिजे राजेंद्र दमणे यांच्याकडून. इथे समोर उडवला. 20 मध्ये फटका सजवला. यावेळी इथे एकदा मिळते. दुसरी मैदान प्रयत्न 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक पुढे ढकललं. धावसंख्या जाऊन पोहोचते. संघाची टोटल आता 23 आकड्यावरती. अजून मैदानात 2 चेंडू शिल्लक आहेत. तेजस स्ट्राईकला खेळतो. तेजस या 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल राजेंद्र दादा मुने यांच्याकडून. एक षटकार आला तरी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिथे सुबाईट चेंडू आहे. आपण तर धाव जोडली गेली. 24 रन 24 या आकड्यावरती धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू विकेट साठी पार सगळे कॅश प्राइज आहे. डॅनी झेल टिपला तर नंदू लोंगले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इकडे षटकार आला तर राजेंद्र मुने यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू उंचावरती लॉब झाला आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. इथे चेंडू यावेळी परार होतोय 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने धाव फलक संघाचं जोडलं गेलं. टोटल 28 या आकड्यावरती आहे. या चेंडूवरती सुद्धा षटकार आला 200 रुपयाचा कॅश प्राइज. आता 2 नाही आता एकच षटकार पाहिजे. एक षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल राजेंद्र मुने यांच्याकडून. हो यावेळी पंजाकडे अपील मागली जाते स्पेड चेंडूची. इथे षटक क्रमांक 3 संपुष्टात आलं. 18 चेंडूंचा खेळ संपला. धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या 28 या आकड्यावरती. 28 येणारे 18 चेंडू 29 धाब्यांची गरज. पहिला चेंडू नो आला. नंतर 1 धाव. नंतर डॉट. ओके रिव्ह्यू थर्ड अंपर चेक करायचे. वाईट चेक करायचे.
व्हाईट चेंडू चेक करायची विनंती असेल. आदरणीय प्रभाकर दादा म्हणून आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. व्हाईट नाहीये. ओके, इथे निर्धाव चेंडू सांगता झाली. येणारे आता 19 चेंडू 29 धाब्यांची गरज शिस्तप्रिय खेळ मैदानात दाखवत असताना यावेळी डोनेवाडी संघ 18 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज आहे. आणि 18 चेंडू 29 धाब्यांची गरज असेल. डीएनआरना मैदानात दाखल आरोग्य विभागामध्ये कामगिरी बजावत असताना आणि ज्याच्या मॅच कडे येणाऱ्या 18 चेंडू 29 धाब्यांचा पाठलाग करत असताना कशा रीतीने पाठलाग करत यावेळी उमरोली संघ पाहायला गेला. मेगा फायनलची लढत मैदानामध्ये इथे चेंडू द्यायचे मैदानात प्रमोद चेंडू द्यायचे विनंती असेल फलंदाजांना इथेच. आणि मेगा फायनलचा फरार मेगा फायनलची लढत पाहायला मिळाली. 18 चेंडू 29 धाब्यांचा पाठलाग करायचे मैदानामध्ये पाहायला गेलं निश्चितच. आणि येणारे 18 चेंडू 29 धाबा 18 चेंडू मैदानामध्ये सलामीची जोडी हर्षल आणि शरद ही सलामी जोडी मैदानात जाते दाखल झाली आहे. सामने होते इथून सुरुवात. येणाऱ्या 18 चेंडू 29 धाब्यांची गरज मैदानामध्ये. च्या षटकात रोहनला लागते कॅश प्राईज. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. राजेंद्र दादा म्हणून यांस कडून कॅश प्राईज लागते. या इव्हनच्या षटकामध्ये जर प्रत्येक विकेट आली 6 विकेट आल्या 700 रुपयाचं कॅश प्राईज. 1 विकेट आली 100 रुपयाचं कॅश प्राईज. राजेंद्र आपण एटीएम आमचं ओपनच असतं कधी पण या. पण ट्रॅक वरती रोहन असेल. प्रकाश सर थोडं आम्हाला पाणी प्यायचं इकडे. सामना सुरुवात करायची गुकुल सर विनंती असेल. ओके, मॅच स्टार्ट. येणारे 18 चेंडू 29 धाब्यांची गरज. येणारे 18 चेंडू 29 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन विकेटला 100 रुपये कॅश प्राईज आहे. टपली मारली चेंडू उचलत चेंडू जाऊन पोहोचेल 4 धाब्यांसाठी. पहिल्या चेंडू वरती येतो बाई चौकार शरदच्या फळीतून.
29 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी आता येणारे 17 चेंडू आणि 25 धावांची गरज. ₹100 कॅश पाहिजे. विकेट विकेट येणं गरजेचं यावेळी. त्यांच्याकडे अपील मागली जाते. गणेशाचा गणेशचा आवाज बघा मैदानामध्ये आहे. निश्चितच यावेळी निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. यावेळी आता 2 चेंडूंची फेकी झाली आहे. धाव फलकावरती धावा आल्या 4. इकडे राजेंद्र दादा मुळे यांचा कॅश प्राइज ओपन आहे. प्रत्येक विकेट साठी ₹100 कॅश प्राइज मैदानात. प्रत्येक षटकासाठी कॅश प्राइज आहे. यावेळी समोर लॉक केला. इथे एटीएम ओपन झालं 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 झालं. यावेळी एटीएम ओपन झालाय. इथे कॅश प्राइज जमा करायची विनंती असेल. धाव फलक जोडलं गेलं संघाचं टोटल 10 या आकड्यावरती. विकेट इथे झेल टीमला. इथे ₹100 कॅश प्राइज ओपन. आता दोन्हीकडून कॅश प्राइज येऊ दे आमच्या इथे, नाही तर लोक आम्हाला धरतील. यावेळी मॅच झाल्यानंतर आपण बोलूच नक्की. बॉल टोटल 4. अजूनही 2 चेंडू मैदानात शिल्लक आहेत. इकडे चेतन सर राजेंद्र आपण एटीएम झालं ओपन. एक विकेटर आला नक्की. मॅच मध्ये पाहिलं गेलं आदरणीय राजूदा पाटील कुलर सीताई फार्म हाऊस करमदादा टोमके, आर्थिक मदत राजूदा पाटील सीताई फार्म हाऊस तसेच करमदादा टोमके. रोहन विकेट कमवला. ओके मॅच मध्ये ट्विस्ट. पुढचा चेंडू फटका, लाजवाब फटका, दर्जेदार फटका. चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. 7 धावांसाठी षटकार. या 7 धावाने मेगा फायनल मध्ये मॅच असताना धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या प्रकारे टोटल 16. 29 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहे. अजूनही या चेंडूला विकेट आला. राजेंद्र दिलदार माणूस आहेत भाई. विकेट विकेट येणं गरजेचं आहे. विकेट येणं गरजेचं आहे. पाहायला गेलं तर यावेळी चांगला फटका. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा पार. 7 धावांसाठी षटकार. या 7 धावांनी धाव फलक जोडलं गेलं संघाचं. टोटल पाहायला गेलं तर धाववाले नाचतात मैदानात. चांगला फलंदाजी मात्र उमरेली संघाकडे. इकडे आमचे नंदुरंगले गाववाले आनंद लुटत असताना तरी गाववाल्यांनी षटकार ठोकलाय ना. कारण इथे आता मॅच या मेगा फायनल मध्ये नाव कोरणार असं वाटतं उमरेली. इथे कॅश प्राइज नोंदीसल जमा आहे आमच्याकडे. मॅच मध्ये पण ट्रॅक वरती आहे तेजस. सात धावांची गरज. 7 यावेळी रिवर्स फटका खेळण्याच्या बेतात मिक्सन झाला फटका. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता येणारा 11 चेंडू आणि 7 धाबांची गरज असेल. या मेगा फायनल मध्ये तरार मध्ये मुंबई चषक 2026 मध्ये पर्व पहिलं नाव कोण कोरणार. मॅच मध्ये ट्विस्ट. फटकावरती फटका. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. येतोय 4 धाबांसाठी चौकार. आता मॅच एकतर्फी झुकते. मेगा फायनल ची लढत होते. 3 धाबांची गरज आहे.
षटकारासाठी आता कॅश प्राईज लागतंय 100 रुपये. षटकारासाठी कॅश प्राईज लागतंय. आदरणीय राजेंद्र मुने यांच्याकडून कॅश प्राईज. जर षटकार आला यावेळी रिवर्स फटका खेचण्याच्या बेतात झाला मिक्स टाइम फटका. यावेळी इथे निर्धाव चेंडू झाली सांगता. मैदानाकडे इथे षटकाराला कॅश प्राईज आहे. यावेळी लो फुटा इथे डिएनआरना स्वतः चेंडू खाली, काही चुकी नाही. ओ यू टी आउट. आता गणेश जातोय मैदानात. आठ चेंडू गणेश नवीन बॅटर मैदानात. षटकार गणेशच्या पडली षटकार आला तर 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि यावेळी रिवर्स फटका खेळण्याच्या बेतात मिस टाइम झाला फटका गणेशचा. आता समीकरण बदलला. येणारे 7 चेंडू 3 धाब्यांची गरज. जर चौकार आला तरी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे राजेंद्र दादा मुने यांच्याकडून. कॅश इथे ओपन झालाय. नुसतं एटीएम में पैसा ही पैसा आहे. राजेंद्र दादा मुने यांच्याकडून कॅश प्राईज ओपन. त्याच्याकडे आपण मागली जाते. या बेली मिस टाइम फटका. षटक क्रमांक 2 संपुष्टात. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलं. 12 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. येणारे 6 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. आता बॉलिंग ट्रॅक वरती गणेश स्ट्राईकला खेळतोय. षटकार आला किंवा चौकार आला तरी कॅश प्राईज ओपन आहे. 100 रुपयाचा कॅश प्राईज ओपन आहे. राजेंद्र दादा मुने यांच्याकडून बॉलिंग ट्रॅक वरती गणेश सामना स्पीड अप करायची विनंती असेल. मेगा फायनल मध्ये या चषकाला नाव कोण कोरणार पाहायला गेला. यावेळी गणेश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. यावेळी लॉप केला चेंडूला. इथे चेंडू जातोय. 2 धाबा कंप्लीट. तिसरी धावासाठी 2 धाबा कंप्लीट. या बेली 2 धाब्याने धावफलक पुढे ढकलला संघाचा. ते जाऊन पोहोचते टोटल 28. जर या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तरी 100 रुपयाचा कॅश प्राईज ओपन आहे राजेंद्र दादा मुने यांच्याकडून. आता उर्वरित 1 धाब्यांची गरज आहे. मनसे चषक 2026 मध्ये नाव कोरणार. चांगला फटका. यावेळी कॅश प्राईज ओपन. याच्यावरती नाव कोरलं गेलं. यावेळी नाव कोरलं गेलंय ते म्हणजे उमरोली संघ. मनसे चषक 2026 सर्व पहिले उमरोली SBBC नाव कोरलं गेलं उमरोली संघाने. आणि रनअप संघ ठरला संघ. गाववाला गाववाले का टार्गेट नाही जर खडावर. रमेश सर आपण आता व्यासपीठावरती यायचे विनंती असेल आपणास की व्यासपीठावरती यायचे. रमेश सर
हॅलो हॅलो. जेव्हा मॅच मध्ये आता दोन्ही योगेश तांबोली आणि हॅलो. चारी संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या समोर राहायचं विनंती असेल. आपण थोड्याच वेळात बक्षीस समारंभाकडे जाऊ.